याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारी लागे याल तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी माझी वाणी तुझे देवादी देवा जगत्रे जीवा परियशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे दे प्रेम काही कळा तुझ पाशी आमोचे जीवन उच्चित करून दे आम्हा शरणांगता तुझाची आधार तू तव सागर कृपा सिंधू पायवाट होय तुझ्या नामे जळतील कर्मे महादोष ते फळे उत्तम तुझ्या निज ध्याशी नाही गर्भवास शिविलिया रामकृष्ण नारायण नाही त्या बंधन संसाराचे संसार तो काय तृणवत माय अग्नी त्याशी खाय क्षण मात्र नाशी दोषाची राशी निंदे उत्तमाशी वंदे करे विरुद्ध साचे आपुले आपण पतित पावन दीननाथा नाताचा पती गोपिकेचा जाणतो चित्तीचा मनोरथ चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी पुरविता होशी मनोरथ माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा अत्यंतिक महत्व मोलाचा अभंग आहे. अभंगातून काल्याचं प्रकरण तेवढं आपल्याला थोडं पाहायचं आहे. ते चिंतन 1 तासामध्ये मी सगळं काही सावरून घेतो. चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह यल्लालिंग बाबा यांच्या मठामध्ये बऱ्याच दिवसापासून हे नाम साधना इथं चालते. अनुष्ठान आहे, अन्नदान आहे, नामचिंतन आहे. हे सगळं या कलियुगातलं हे महान यज्ञ आहे बरं का. ह्या प्रसंगामध्ये आपण 7 दिवस भगवंताची सेवा केलेली आहे सुंदररित्या. असं कोणी कोण्या बाजूनं सेवा केलीत. कोणी सतरंजी अंतरला असेल, चटया अंतरल्या असतील. कोणी अन्नदान केलं असेल, कोणी चहा पाणी पाजवलं असेल, कोणी वारकऱ्याची दक्षिणा दिली असेल, कोणी कीर्तन ऐकायला असेल, कोणी कीर्तन श्रवणाला टळ असणार म्हणले टाळ घेऊन मदत केले असतील. कोणी जागर, कोणी हरिपाठ, कोणी काकडा, कोणी कीर्तन, कोणी रामकथा सांगितलं असेल, कोणी ऐकलं असेल. हे सगळे मिळून एका देवासाठीच ही साधना आहे बरं काय. लहान मोठी असं नाही, त्याच्यामध्ये भाव श्रेष्ठ आहे बरं का. कोणी कितीही करो पण त्याच्या पाठीमागे भाव पाहिजे. ते भाव देवाला समर्पण करून देवाची सेवा आतापर्यंत आपण करत आलेले आहेत. भरपूर दिवस झाले हे नेम चालू आहे इथं. असं असताना चंद्रकला देवी हे अनुष्ठान करतात आणि यल्लालिंग बाबाचे निष्ठावंत भक्त आहेत. अन्नदान करतात उदारांतकरणाने. अशी ही सेवा इथं चालू आहे. त्यात काल्याची तेवढा कीर्तन सेवा माझ्याकडे दिल्यामुळे मी 1 तासभर चिंतन करू शकतो असं आहे. तुम्ही वारकरी सगळे घरदार सोडून थंडी तापडीमध्ये बस चोपदार इथं राहिलात. आनंदाने प्रेमानं सेवा केली तुम्ही सगळे लोक. तुमचे अत्यंत आभारी आपण सगळे आहोत. मठ संस्थानाच्या वतीनं तेही त्यावेळेला तुमच्या आभारी आहेत असं आहे. सेवा करत असताना विठ्ठल महाराज कासलाबादचे आवाज अरे कमी ठेव. विठ्ठल महाराज थोडं वाढव. कासलाबादचे हे सेवा केलेत. काकडा, हरिपाठ, कीर्तन सेवा सातत्यानं. थंडीत उठायचं अवघड असते महाराज, बोलायचं अवघड नाही इथं उभा टाकून. पण थंडीमध्ये उठून कार्यक्रम करायचं खूप अवघड आहे. तरी परंतु विठ्ठल महाराज न चुकताना सेवा केले. तसंच त्यांच्यासोबत आमचे पंढरी महाराज तडगूरचे ह्यांनी त्यावेळेला असणार सेवा केली. आमचे बाबूराव हंगरगे कंटाळीचे ह्यांनी भरपूर सेवा केलेली आहे. तसंच बरं काय आमचे दामोदरदाजी सांगवीचे सोयरे तेही त्यावेळेला असणार सेवा केलेली आहेत असं आहे. तसं पाहिलं असताना गावातली भजनी मंडळी भरपूर सेवा केलेली आहे. जागराचं काम संग्राम पाटील त्यांना आलं नाही का, भैरवाड काय नाव नारायणा ह्याने जागर केलेलं आहे. कोणी नसताना हे सगळे लोक जागर करतात. सगळे कीर्तन झाल्यावर उठून निघून जायचे, पण ह्याने इथं सेवा केली त्या माणसाने. दाखल्या एवढे आमचे तानाजीराव रोजच्या रोज सेवा केलीत बरं काय. माधवराव पाटील झरीची पोती वाचवणं आणि भजनाला उभा टाकणं ही 2 प्रकारची सेवा. दिगंबर महाराज आमचे येळगीचे ह्यांनी तेवढा असणार सेवा केलेली आहे
अशी सेवा सुदाम महाराज नागलगावकर हेही त्यावेळेला असणारं 2 दिवस का होईना आपण सेवा करत आहेत. इकडून पाहिलं असताना गंगाधर महाराज कंटाळीचे त्यांनी रोज कीर्तनाच्या वेळेला येऊन काकड्याला राहत होते. काय बरं बरं राहत होते असं आहे. तसं पण नाव विसरलं तर आणि परिचय भद्रोप्पा पोते वाचक हे सेवा केलेत. ते दोघं आले नाहीत वाटते आमचे जोडीदार. नाही नाही ते नंतर घ्यायचं. कोणा कोणी राहिलं का आता इथं तर म्हणले होते मागे मला बाईचं कीर्तन ठेवत का म्हणून. म्हणलं बाईचं कीर्तन आमच्यात नाही. तिने ऐकले बिचारे. भीमपाटी बी ऐकले, अक्का बी ऐकले. म्हणून संप्रदायाच्या तंतोतंत पद्धतीने ही सेवा चालू आहे आमची. इथं कुठलंही त्याला बिघड नाही. बाईचं सप्ताह बाईचं कीर्तन ठेवल्या का होते म्हणलं मला ऐकलं. बरेच माणसं आडव येणारे राहतात. करायचं काही राही ना इथे येऊन करणार परंतु बोलून निघून जातात. अशी काही माणसं राहतात. पण नाही हाय ते हाय अशा पद्धतीनं ह्या भागामध्ये मी दुबळ्या घरी जन्माला आलो असेल, गरीब मायबापाच्या पोटी जन्माला आलो असेल, पण पांडुरंगाच्या सेवेमध्ये काही चूक करत नाही. न चुकताना ही सेवा आतापर्यंत करत आलो. आता इथूनही पुढे भगवंतानं करून घेतो. त्याच्याबद्दल वाद नाही. विश्वास आहे माझं बरं. काही देवावर विश्वास ठेवून तुम्ही करा. हे जग कसं आहे, हुकलं तर पळून जाते, घेतलं तर जवळ येते, असे लोक आहेत असं रेडीस असं आहे. म्हणून आपण आपलं सोडायचं नाही. आपला आपण त्यावेळेला असणार म्हणजे आपला विश्वास करावा जतन. आपला विश्वास आपण जतन करावं, त्याची सेवा करावी. अशी सेवा करणारे इथं आमचे अक्का आहेत. आपण सगळे सहकार्य करता. सुंदर बऱ्याच दिवसापासून सप्ताह सुरुवात आहे. सप्त्याची सुरुवात करत असताना मी कत्तलवाडीच्या सप्त्यात होतो. त्यावेळेला अक्का आणि पाटील माळ चढून माळ उतरून आली आणि आम्हाला सप्ताह करायचे तुम्ही राहावं लागते म्हणल्यानंतर मी म्हणलो हरकत नाही. तेव्हापासून मध्ये थोडं गॅप गेलेला आहे माझ्याकडून सेवेचं, परंतु चालूच आहे ह्यांचं जे नियम धर्म आहे ते चालू आहे. आतापर्यंत चालतं. एकच करायचंय, भगवान सगळं करून घेतात. आपण निमित्ताला आहोत. तुम्ही आम्ही काय निमित्ताला आहोत. बरं काय करून घेणारा मालक आहे आपला जबरदस्त. मालकाची सेवा करायची आहे, आपण करायचं आहे. त्याने करून घेतो. त्याच्या मनात आल्यानंतर वानेराच्या हातून रावणाची लंका घेतली त्याने. वानेरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, असा आहे तेवढं असणार. बरं काय भगवान कोणाच्या हातून हे सेवा करून घेतो ते आपल्याला देखील कळत नाही. करून घेणारा मालक आहे, करून घेतो. आपण करायचं आहे असं आहे. बरं काय असं सेवा करत जायचं आहे. सेवेसाठी अभंग तुकोबा राहायचं आहे. भगवान पांडुरंगाचं नामचिंतन, भगवान कृष्णाची लीला चरित्र फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. कीर्तनाचे प्रकार पाहायला मिळतात 3. पहिलं कीर्तन आहे नामकीर्तन, दुसरं कीर्तन आहे गुणकीर्तन, तिसरं कीर्तन आहे लीला कीर्तन असं पाहायला मिळतं. बरं का नामसंकीर्तन साधन पै सोपे. नामचिंतन केलं असताना भगवान त्याचं दोष पाहत नाही. मागे एवढा पापी होता असं देव त्याला पाहत नाहीत. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्र पाणी वश्य होय. भगवान तुमचं प्रेम पाहतो, तुमचं दोष पाहत नाही. तुम्ही किती पापी आहो हे देव पाहत नाही, फक्त तुमचं प्रेम किती आहे ते पाहतो. असा प्रकार प्रेमानं नामचिंतन करावं, याला म्हणतात नामसंकीर्तन.
नामकीर्तन, त्याच्या पुढे गुणकीर्तन आहे. भगवंताकडे 6 गुण आहेत. येस, श्री, औदारी, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य असे 6 गुण आहेत. कोणतं गुण तुम्हाला आवडतं त्या गुणाचं गान करणं म्हणजे गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी गुणकीर्तन आहे. लीला कीर्तन, भगवंताचे अवतार आहेत 10. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार पाहायला मिळतात. त्यापैकी 2 अवतार देवातले पाण्यात घेतलं देवानं, 2 अवतार वनामध्ये घेतलं, 2 अवतार ब्राह्मणात घेतले, 2 अवतार क्षेत्रात घेतले, अशी कथा आहे. पाण्यातले अवतार मत्स्य आणि कच्छ. मत्स्य म्हणजे माशी, कच्छ म्हणजे कासव. हे 2 अवतार देवानं पाण्यात घेतलेले आहेत. त्याच्या पुढे 2 अवतार वनातले आहेत. वरा आणि नरसिंह हे वनातले अवतार आहेत. त्याच्या पुढे 2 अवतार ब्राह्मणातले आहेत, वामन, परशुराम, आणि 2 अवतार क्षेत्रातले आहेत. कोणते अवतार असतील तर राम आणि कृष्ण. बरं काय, राम अवतार हे आचरणीय आहे, कृष्ण अवतार हे उच्चारणीय आहे. म्हणून लीला कीर्तन सांगताना सांगतात चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, देवाच्या चरित्राचं उच्चार शब्द आला आमच्याकडे. चरित्र ते उच्चारावे. बरं काय, कृष्ण अवतारामध्ये त्याने बरं काय खूप बायका केल्या 16,108, म्हणून तिथं आपण काही करायचं नाही, उच्चार करायचं त्याचं. राम अवताराचं असं आचरण आहे, कृष्ण अवताराचं उच्चार आहे, असं सांगितलं आपल्याकडे. बरं काय, म्हणून 2 अवतार आपल्याला पूजनीय वंदनीय आहेत. कोणते कोणते? रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी. बरं काय, राम आणि कृष्ण हे 2 अवतार सुंदर असे अवतार आहेत. त्यापैकी कृष्ण अवताराचं उच्चार आपल्याला काल्याच्या कीर्तनातून करायचं आहे. भगवान गोकुळात जन्माला आले असताना बरं काय हळूहळू मोठे व्हायला लागले. देवाला काम पुढे करायचं होतं, भरपूर काम करायचं होतं. त्याच्यामुळे देवानं आपल्या सगळ्या सवंगड्याला बघितलं. देवाचे सोबती म्हणजे उदबत्तीचे काड्यासारखे हातपायले करायचे, बारीक नुसते, बारीक बारीक. त्या सगळ्या पोराला देव म्हणले, का रे तुम्ही एवढे बारीक का बरं? तुमच्या घरी खायला नाही? हाय कृष्णा, मग आमची आई दे ना, काय करावं? का करते? खाऊ दे ना आम्हाला. दूध नाही, सगळं दूध डेअरीला ऐकते का आमची आई? पैसे पिशवीमध्ये भरून येते, आमच्यासाठी काही नाही. मग लोणी, दूध देणारी म्हणजे लोणी म्हणणार असतं. तिनं दूध दे ना आम्हाला, लोणी कशाला लोणी देते आमची आई? मग
देवानं विचार केलं पुढे राक्षसासंग युद्ध करायचं आहे बरं काय. आक बक रीटा धेनुकासूर बरं काय, ह्या राक्षसाला मारायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्या सोबतीचे माणसं आपल्याला बलवान करायचे आहेत, ताकदवान करायचे आहेत. मग ह्याच्याकडे स्वतंत्र बळ नाही, ह्याला बळ द्यावं. कोण्या बाबतीचं? देव म्हणले असं करूत का? मग कसं? तुम्हाला एक सांगतो, प्रत्येक गावाला अड्डा असतो बरं का. प्रत्येक गावाला पाहुणे पाठवून द्यायचा अड्डा असतो, बसायचा एक अड्डा असतो, आणि जनावर वासरं ज्या रस्त्याने येतात तो रस्त्याला एक अड्डा असतो. असा अड्डा आहे. ते सांगितले कृष्णा तुम्ही काय करा, तुम्हाला येणं होत असेल तर माझ्या मागे येवा. कवा कृष्ण सगळे शेताला जातात दुपारून 3 वाजता. गावात कोणीच राहीना, आपलंच राज्य असं. हो, मग काय करावं सांग? काय नाही, तुम्ही 3 वाजता फलाण्या अड्ड्यावर या, तुम्हाला मी खायला देतो. एवढं म्हटल्यावर पोरं महाराज जाग्यावर उड्या मारलाली. बरं काय, टनाटन उड्या मारलाले. एकूण एकाला भेटलाले, म्हणले 3 वाजता जायचं. 3 वाजता सारखं त्याने घड्याळकडं पाहतात. मोबाईलमध्ये कोणी बघतात, कोणी घड्याळमध्ये बघतात. 3 का वाजतात की का नाही की का. हा हा म्हणता सगळे जमले. जमल्यानंतर मागूनच आले बरं काय. चांगलं होताना विरोध करणारे लोक मागे बी होते, आत्ता बी आहेत. लगेच पेंद्या उठला. पेंद्या म्हटला, अरे उगाच मुरकुलेले तुम्ही, का झाले रे पेंद्या? त्याने ये म्हणल्यावर जात्याच की तुम्ही, असं जावं काय कुठं? हा, त्याच्या संग जाऊ नका माझं म्हणणं नाही, पण त्याच्या संग काय मिळते असं विचार तर करून जावा की नाही तुम्ही. हा म्हणल्यावर काय गोपाळ म्हणले बरोबर आहे का? पेंद्याचं म्हणणं बरोबर. आपण काहीच विचारलं नाही त्याला. चल म्हणायच्या वेळा निघाल्या, तसं जायचं नाही. मग कसं करायचं? त्याला विचारायचं बरं का. त्याने ये म्हणला की नाही? हो ये म्हणलाय. मग ये म्हणलं तर तुम्ही चालल्या की नाही? चालल्या. मग त्याला विचारा की काय देतोस तू म्हणून विचारा. त्यानं बोलला तुम्हाला या म्हणून, बरं त्यानं असं म्हणलं नाही तुम्हाला येणं होतं असेल तरच या. कसं शब्द आहे बघा. तुम्हाला येणं होतं का? येणं होत असेल तर या. मग ठीक आहे, तुम्हाला येणं होतं का? या. कुठे या? तुम्ही माझ्या मागे. जागा सांगल नाही इथे या तिथे या म्हणून. तुम्ही माझ्या मागे या असं सांगता.
आलं तरी यारे लागे, तुम्हाला येणं होत असेल तर या. बर काय कुठे यायचं कृष्णा, सगळे माझ्या मागे या, अवघे माझ्या सगळे जमून माझ्या मागे या. बर काय म्हटल्यावर तयार झाले. 3 वाजता कृष्ण भगवान त्या अड्ड्यावर आले. आल्यानंतर सगळे पोरं जमलेलेच होते. हा चला रे म्हटल्यावर कोणीच पाऊल उचलना, कोणी इकडं तिकडं बघना. कृष्ण म्हणायला लागला, येतो म्हणले आता असं का करलं याती, येतो म्हणले की रे, कोणीच बोलना. तो कसं असतंय, कोण शिकेलय त्याच्याकडे बघतात माणसं. शेवटला कोण शिकेलय पेंद्याकडे बघले. कृष्णाच्या लक्षात आलं हे सगळं राजकारण पेंद्याचं आहे. पेंद्या काय केलंस तू? ऐ कृष्णा, हमेशा माझ्यावरच काय तर बोलतोस तू. मी काय केलं? अरे काय केलं रे तुम्हाला? मी कोणीच बोल नाही की इतकी गोपाळ आहेत, कोणीच बोलत नाहीत. काय केलं रे म्हणल्यावर बोलणार. मग 10 मिनिटं झाली तसंच थांबले एकूण एकाकडे बघत. 10 मिनिटात पेंदे म्हणला, कृष्णा त्यांनी बोलला गेल्या तुला, पण त्याच्या भावनेला वाचा फोडतो मी. त्याची काय भावना आहे? बोल काय भावना आहे? त्यांनी तुझ्या संग यायला तयार आहेत. मग तू त्याला का देतोस ते सांग. काय देतोस ते सांग म्हणले तर येतात. कृष्ण म्हणा, अरे तेवढ्यासाठी तर तुम्हाला नेतो की राजेवा. नाही नाही नाही, कवा देतोस, का देतोस, करार कर आता. कृष्ण भगवान म्हणायला लागले, उद्या परवा दिवशी नाही, तुम्हाला खायला देतो. कवा? आज देतो. किती देतोस? पोटभर देतो. आज
आज देतो, करार केलं देवानं, तुम्हाला उद्या परवा दिवशी नाही, आजच देतो. किती देतोस कृष्णा? यांनी पुरे म्हणजे कोणा देतो, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही पुरे म्हणजे कोणा, तुम्हाला आज देतो खायला. एवढा ऐकल्यावर गोपाळच्या जागेवर नाचलाली, उड्या मारलाली, एकूण एकाच्या खांद्यावर हात टाकलेली, एकूण एकाला ढोसण्या मारलाली, सुडक्या मारलाली. तर काय ते आनंद सांगायला नको आहे. एवढं गुरुदाळा चाललं आरोळ्या आणि किरोळ्या. कृष्ण भगवान म्हणले, अरे थांबा. काय कृष्ण, आपण काही पिक्चर बघायला चालले नाही, तसं गडबड करायला कुठं चालले माहित आहे? आपण चोरी करायला चालल्या. चोरी करायला कसं जावं लागतं माहित आहे का तुम्हाला? म्हणल्यानंतर गोपाळ म्हणले, तू सांग तसं आम्ही जाते. काहीच करायचं नाही, म्हणजे हळूच चालायचं. हळू हळू चाला, हळू हळू परमार्थ करणारे तुम्ही आम्ही हाव. काहीतरी तोडकं मोडकं देवाचं चिंतन करणारे आपण आहोत. आपण कसं वागायचंय? भजन करत्या म्हणे भलतंच कोणाला बोलायचं नाही, उरमोटपणा करायचं नाही. आम्ही भजन करतो, रात्री जागर केलं, तस का करलास मग? जागर केलं लोकांना होईत काढलाच तसं नाही. मी काकडा केलो बाबा, केलाच बरं झालं. नेहमी सांगतो मी, एक मुसलमान नमाज पडायला जातो, आणि नमाज पडायला सगळेच येतात असं नाही. एकला नाही गेला, पण त्यानं भेटलं, बाबा तुम नया नमाज को. भैया मुझे काम था, हमें नमाज पढ़े बाबा. ठीक है रे भैया, तेरा भला होन दे, मैं मेरे को काय को वैतागला रहा. तुम्ही केलं ना बकळ झालं. दुसऱ्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं नाही. आपण केल्यानंतर दुसऱ्याला खोचून बोलायचं नाही. आपण केल्या म्हणून दुसऱ्यावर तळ असणार काही वार करायचं नाही बरं काय. मग कसं चालायचं सांगतात, पतिव्रता स्त्री पायाचं जोडू वाजू देत नाही चालताना. धिंग 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 चलतात नाही बाया काही, त्याच्यानं लक्ष्मी पळून जाते घरातली.
आता इथं आमच्यापाशी कोणी नाही, काही घरी तुम्ही जावा, बोललेले आवाजच येईना, इतकं शांत घर असतो. जास्तीत जास्त ते इशाऱ्यावरच चालतात, हळूच बोलतात. काही काही घरी जावा, आरळ्या किरळ्याशिवाय बोलणंच नाही. लोल्याच लोल्या सदा होतशे गोंधळू, गाढवाचा की जी मायबाप. एक भारुड आहे, सदा गाढवाचं गोंधळ. आणि काही आवाज येवलं ते रोजच आहे महाराज, का बसा तुम्ही तिकडे ध्यान दे नका म्हणतात माणसाला. का हो, तिकडे काही ध्यान द्यासारखं नाही. असं आहे. काही ठिकाणी असं गोड बोलतात महाराज, किती गोड तेवढं असणार. काही माणसं असं गोड बोलतात, तुम्ही काही देणं घेणं आणि गोड बोला की नाही. आगाम लोक आहेत, गोड बोले म्हणतात त्याला. हे गोड बोले आहेत बघा म्हणतात. हा, सगळे व्यवहार करताना गोड बोलायचं. कसं बोलायचं आहे, आमचे माऊली सांगतात, मिथिले आणि रसाळ, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैशी कल्लोळ अमृताची. आपण बोलला असताना दुसऱ्याच्या मनाला आनंद वाटावा, दुसऱ्याचं मन राखून बोलावं, मर्जी राखून बोलावं. दुसऱ्याला खोचून बोलून त्याच्या मनाचे तुकडे करणे. काही काही माणसं मूर्ख असे आहेत, बोलला असताना त्या माणसाच्या मनाला लागतात, बर्ची सारखे शब्द लागतात. तुम्हाला एक सांगतो, कुऱ्हाडीचं घाव लागलं तर डॉक्टरच्या सल्ल्यानं जुडतो, पण शब्दाचं घाव लागला असताना ते जुडतच नाही. भंगलिया चित्ता नये काश्याने सांदिता. एकच शब्द बोललं द्रौपदीनं, महाभारत घडलं महाराज. मया सभा बघायला कौरवाला पांडव बोलून घेतले. मया सभा इतकी सुंदर होती. त्या सभेमध्ये गेला असताना पाणी का काच, काही काही घर अशी सुंदर आहेत महाराज. आमच्यासारख्याला गेला असताना काहीच कळणार, मागेही कळणार पुढेही कळणार. इकडून चाललं तर तिकडूनही आल्याने वाटते त्या काचामध्ये, तिकडून कोण केवळले असं वाटते. तुम्हाला सांग ना, आमच्यातला वारकरी उदगीरला त्या दुकानापुढे बाया उभा करतात. आता बी आहेत कुठकुठ, फायबरचे बाया उभा केले. वारकरी चालला आमचा येडा बागडा वारकरी, पुढे बघावं की नाही, त्या बाई सुंदर रे वटाकले येतं असं म्हणण्यामध्ये पायाला लागलं, अडकळून पडलं खाली बद्दुकीना. असं आहे. बोलाव काय, काहीच कळणार, काही कळणार, बघाव काय ते बी कळणार. असं आहे. असं सुंदर सौंदर्य त्या मयसभेचं पाहत असताना दुर्योधन त्या पाचवरून चलतो, फरशीवरून. ती फरशी पाण्यासारखी वाटायला लागली त्याला. पाणी आहे का फरशी आहे, दुर्योधनला कळलं गेलं. त्यानं असं पित्तांबर वरे धरला बरं काय. वरे धरला असताना लगेच द्रौपदी हसली. दुश्मनी कुठून तयार झाली, पांडवाची कौरवाची, हे सांगतो तुम्हाला. द्रौपदी हसली. धर्मराज बाजूला होते, धर्माचा हात धरली. आंधळ्याची पोरं आंधळेच म्हणली झाली. काय म्हणली, आंधळ्याची पोरं. एवढं शब्द पोटामध्ये खुचलं कोणाच्या, दुर्योधनाच्या. त्यानं त्या द्रौपदीचे भर सभेमध्ये कपडे फेडला. आणखीन काय करावं. कोणाला बोलत असताना मर्यादेने बोला, मन राखून बोला. कोणाच्या मनाला दुःख होईल असं अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला देवानं तोंड दिलंय ना, ह्या तोंडानं देवाचं नाव घ्यायला दिले, चांगलं बोलायला दिले, गोड बोलायला दिले. पण बाय भलतंच बोलतात माणसं. काही काही बोलत ना, बोललं की खोचूनच बोलतात. तसं बोलायचं नाही. मग कसं बोलायचं कृष्णा, कोणी कोणाशीनं बोला बरं. काय बोलायचं आहे मग सांगते. त्यावेळेला आमचे वासुदेवामध्ये आमचे नामदेवराज सांगतात, एक बोल स्पष्ट बोलावा.
एक काय बोलावं, कसं बोलावं, संत शिकवतात आम्हाला. आपण ऐकत नाही, आपण मूर्ख, आपला मूर्खपणा आहे. बोलत असताना एक बोल स्पष्ट बोलावा. स्पष्ट काय आहे? वाचे हरी हरी म्हणावा, मुखानं हरी हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा. काय बोलाव? गोपाळाला भगवान सांगतात, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. संत तुम्हा आम्हाला शिकवतात. देवाच्या नावाला सोडून बोलणं म्हणजे बोलणं नव्हतं, ते बरळणं आहे. अनंत वाचाळ बरळ ती बरळ असं म्हटले आमच्याकडे. देवाचं नाव घेऊन चला, देवाच्या नावाचं चिंतन करा. हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, शिव म्हणा, महादेव म्हणा. परंतु त्याला सोडून बोलणं म्हणजे नामेवीन काय वावगी वटवट, बरं काय असं म्हटलं एका ठिकाणी. नाम सोडून बाकी बोलणं म्हणजे बरळणं आहे. बऱ्याच माणसाला सवय आहे, भजन करजे, भजन होबा टाकजे कोण बसतात, हरिपाठाला सुरू केलं की पळून जाते. तो चला रे, का चावलाय तुम्हाला ते हरिपाठ? काय होला? हरिपाठ करायला आले हरिपाठाचे माणसं, ते कुटाळ उठून निघून जातात. चला जातात. काय झालं? म्हणजे बरळायला मिळणार की आता असं आहे. कीर्तनात बी काही माणसं कुटकुट कुटकुट बोलतातच. एवढं कीर्तन चालू आहे की नाही, ह्याच्यामध्ये बी थोडं बोलून मोकळं होऊन जातात. काय 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 नाही असं आहे. बोलायचं नाही. तोंड दिले देवानं, आयुष्य थोडं आहे, तुमच्या लक्षात नसेल. आपली वेळ लई थोडी आहे. कोण्या दिवशी आपलं फुटाणा भासतो हे आपल्याला माहित नाही. असं एक दिवस येतं की आपलं डंग डडंग डंग, असं होतं. त्याच्या अगोदर चांगलं बोलायचंय. साचानी मवाळ मिथल्यानी रसाळ, शब्द जैशी कल्लोळ अमृताची. तोंडातून जणू काय अमृतच बाहेर पडलेलं काय असं बोलावं. माणसाच्या तोंडातून अमृत बाहेर पडायला लागले का असं वाटावं. जिवे गोड तीन अमृताचा रस तवळा असणार. अमृत जसं तवळा असणार मेलेल्या माणसाला उठवतो, ह्याचे शब्द अशी माणसाला जागी करावीत. असं गोड बोलावं. व्यर्थ बोलू नका रे, बोलू नका. कोणी कोणाशी न बोला, मग हळूहळू चाला. एवढं ऐकल्यावर गोपाळ खुश झाले. कृष्णा, आम्ही बोल नाव हळू चलत्या. काय गोपाळ पुढे आले. कृष्णा काय रे? आमची माय शेताला गेली. बरं, माझ्यासाठी मडक्यामध्ये कन्या ठेवली खायची, कस करावती? कृष्ण म्हणतात, कन्या म्हणजे संसार, लोणी म्हणजे परमार्थ. बर काय, संसारातला टाकून द्या. किती संसार की, अरे किती मेलेत माणसं संसार करून. येड्यावर ते माणसं मेलेत, तुम्हाला माहित नाही. संसार करून, वडवड करून, धावपळ करून, हाव 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 करताना जागेवर बसून मरायला चाललं तर बी हा. शेताला कोणी गेलं की नाही, तुला का करायचं? जागेवर पडून आहेस की तू रे. रास आणले की ते बसल्या जागेवर पडून घेते ह्या संसाराला. ह्याला किती केले तरी बी कमी आहे. आणि किती लोक मेलेत, आपण काय हाव. म्हणून बोलत असताना गोड बोला तोंडानं, चालत असताना हळू चाला. आमच्याकडे राका, ओंका आणि बंका ही कथा येते. हे कुंभार आहे जातीनं. चलताना पायाखाली मुंगी मरल म्हणून ते पुढे बघून चालत होते. असं आहे, पुढे पाहून चालायची, आपल्याकडून चूक होऊ नये. आत्ता बी चांगला गाडी चालवणारा ड्रायव्हर गाडीच्या पुढे उंदीर आलं तर गाडी उभा करते, उंदरावरून गाडी घालणार. सर्प आलं तर सर्पावरून घालणार, बेंडकोळीवरून घालणार.
काय उद्धट अशी अवलाद आहे की मुद्दामच त्याच्यावर घालतात. असं तसं नाही. आपल्याकडून मुंगी मरू नये असं चालावं बरं का. आपल्याकडून कोणाचं मन दुखू नये असं बोलावं. कृष्णा कणी आहेत आमच्यामध्ये, काय करावं? कृष्ण म्हणतो ते काय घेऊन बसले रे? दुःख म्हणे सांडघाते, दुःख म्हणे सांडघाते,
तुका म्हणे सांडा घाटी, घाटून करतात की नाही त्याच्यामुळे त्याला घाटी म्हणतो. नाहीतर घाटी आडनावाची माणसं आहेत बरं काय. त्याला घेऊन बच्चल तुम्ही. घटून करतात त्याला चाटू लावून, त्याला कन्या म्हणतात. कन्या सांडा. कन्या म्हणजे संसार. संसार कन्यासारखा आहे, त्याला टाकून द्या. परमार्थ लोण्यासारखा आहे, ते घ्या असं म्हणतात बरं काय. असा अर्थ आहे. सांगताना सांगून गेलो तुम्हाला. पोरग माझ्या मागेच आहे सावकार, इकडे रे. हे दुसऱ्या संस्थेतून आलेले आहे माझ्याकडे. ह्याला नाट पाठ आहेत, काकडा पूर्ण पाठ आहे. तुम्ही विचारून बघा. हरिपाठ तर एका झटकीलाच पाठ केलाय. हां, हे एवढं एवढं बाळ आहे की नाही दिसायला. अपाट मेमोरी चांगली आहे ह्याची बरं काय. असे मुलं आपण तयार करतात. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन जवळपास संपत आलेलं आहे. खाली स्वयंपाक झालेला आहे, इकडे कालाय तयार झालेला आहे. म्हणून मी इथं थांबतो. गोपाळ घेऊन भगवान गायी चारवतात आणि गायी चारून गायी पाणी पियाला यमुनेला आले की गोपाळाला घेऊन भगवान खेळतात बरं काही. अनेक नमुन्याचं खेळ चालू आहे. त्याच्यातून सुंदर असं खेळ करतात गोपाळ. कोणतं खेळ आहे काय, अनेक खेळ आहेत. इकडून तयारी झाली आमच्या व्यंकट महाराज. दोन नमुन्याचं खेळ आहे. एक संसाराचं खेळ आहे, एक परमार्थाचं खेळ आहे. संसाराचं खेळ कोणतं आहे तुम्ही आम्ही खेळाले आता, ते कोणतं खेळ आहे. आ छू अंबल छू. म्हातारा झाल्या मी कोणाला चावी देना. सुनाला देखील साखर काढून देते डब्यातली साखर. हां, इतके बदमाश आहेत काही माणसं. सुनाला देखील आपला विश्वास ठेवणार. आ छू अंबल छू. पोराला तर नाहीच. आपणच बाजारला ऑटोमध्ये जागा नाही गेल्या कडेला धरून उभा टाकतात. बाजार करतात हो. काय त्याचं रुबाब, ते काय दोरी, चष्म्याची दोरी कानाला बांधलेली, फाटक शेरट अंगामध्ये, धोतर खवलेले, कोंकडं तिकडं. परंतु संसार कोणाला देना. आ छू अंबल छू. सून म्हणते मामांजी. काय हे संसाराचं सांगू तुम्हाला. बिड्या कोणी वाढणार. बरेच काम माणसाला कमी केलं बिड्या वाढायचं. उतरून बोलून बरंच बोलून मी बऱ्याच लोकांना दारू पिणाऱ्याला उतरून बोलतो, खाणाऱ्याला, पानं खेळणाऱ्याला. कोणाचं पाप लागलं की मला काय की वाटते, मला खवा असं आहे. भयानक ताकद लागते बोलायला. कोणी बोलू शकत नाही. माझ्याकडं हाय तसं म्हणून बोलतो मी. जर्दा खाणाऱ्याला, बिडी ओढणाऱ्याला, खूप दारू पिणाऱ्याला, पानं खेळणाऱ्याला बोललं तर त्याच्या अंगाला घामच येते असं बोलतो मी. कारण मी स्वतः स्वच्छ असल्यामुळे दुसऱ्याला बोलायची ताकद आहे माझ्यामध्ये. मीच कुठंतरी मळून राहिलं असतं की नाही, खाली बसलेली माहीत आहे गो बोलला नाही ह्यानं असं म्हणतात आपण. क्लिअर ध्यानात ठेवून चला. असं आहे. इथून 11 इकडे 11 तिकडे. इकडून जाणारा माणूस सुरू करतो. संसार सांगला तुम्हाला. आ छू अंबल छू. दम सोडत ना. बंदर कट्टा झाडी. बघा कोणतं कट्टा आहे याला. नागपूर कट्टा नाही, युरोपियन नाही, गणेश नाही, बंदर कट्टा. तेव्हा तेच होतं वाटते. बंदर कट्टा झाडी छो. परंतु सोडच ना, अजिबात सोडणार.
पोरग खाली पाडून उरावर बसतय, दे चावी, बघत बँकेचं पासबुक, माझ्यापाशी काही नाही, काढ गपचेप. एवढं मार खाते परंतु लोकाला संसार देईना. हे संसार आहे अंबलछू. जर परमार्थ सांगतो तुम्हाला, मनुष्य जन्माला आले आपण, तुम्ही आहे मी, पुन्हा इथं येत नाही, पुन्हा तुमची आमची आम्हाला भेट नाही. इथं आल्यानंतर काय करायचं आहे? गळ्यात तुळशीची माळ घालायची, कपाळाला गोपीचंदन टिळा लावायचं, मुखामध्ये भगवंताचं नाम घ्यायचं. इथं आल्यानंतर काय करायचं? एक पठ आहे, हे पठ पुढे टच, त्याच्यानंतर आउट, 3 पट्ट असतात. बीच मधल्या पट्ट्याला येऊन उभा टाकायचं. मनुष्य जन्माला आलोत आपण, इथून सुरू करायचं. कळला ते काही चूक झाल्या सोडून द्यायचं. देवाला म्हणायचं, प्रभू आता तूच, म्हणून काय करायचं? इथं हो म्हणून दम धरायचं. पुढे काय म्हणायचं? तू हो, तू 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 तू. हे खेळ आहे. हे खेळ गोपाळ मागे खेळत होती. कुठे खेळले? हमामा घाली राम अवतारी, कैकईची तुला भिड तुला भारी, प्रस्थान ठेविले लंकेवरी, हमामा तू घाली. पहिला हमामा बर काय, दुसरा हमामा घाली गोपाळपुरी, कृष्ण अवतारातला हमामा. आलं का लक्षात? गोपाळ नाचती गजरी, गोपाळ संग तेवढा असणार हमामा. तिसरा हमामा घाली पंढरपुरी. बर काय, असं आहे हे हमामा. अशी खेळत असताना इथं येऊन गळ्यात तुळशीची माळ घालायची. हे देह त्या देवाला अर्पण करायचं. देवा ध्यानात ठेवून चला. सौभाग्यवती स्त्रीचं लेणं जोडवी आणि मंगळसूत्र कुंकू आहे, तसं वैष्णवाचं लेणं गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदन टिळा, भगवंताचं नाम हे आमचं लेणं आहे. बरं काय, आम्हा अलंकार मुद्राचे श्रंगार, तुळशीचे हार वाहो कंठी, असं आहे. तुळशी माळ, गळा, गोपीचंदन हे आमचं लेणं आहे. बरं का, इथं येऊन तुळशीची माळ घालायची. हे देह त्या देवाला अर्पण करायचं. कानोबा तू 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 म्हणायचं. बरं काय, आता हो म्हणायचं नाही. हो म्हणलं की मेला. तूच म्हणायचं. मर्जे कोणा माळ तोडा काढायची नाही. बरेच माणसं आहेत अशी अवलाद आहेत, माळ आषाढीला घातलं की कार्तिकीला काढून टाकतात, ह्या सप्त्यात घातलं की त्या सप्त्यात. माळ नाही आवडत तुम्हाला? पडली काय की सोन्याची लॅकेट असलं कसं करतोस? हुडकी ते बॅटरी घेऊन. तुळशीची माळ. अनेक जाता जाता सांगतो, आमचे वारकरी भजन करतात, गाता वाचवतात. गात्याला 5वं वेद म्हणले आमच्या. काय म्हणले? 5वं वेद गात्याला म्हणलेलं आहे. गाता वाचवणाऱ्या वारकऱ्याला सांगतो, आमचे तुकोबारे बोलतात म्हणून मी बोलतो. बरं काय, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या गळ्यात जाणव लागतं. बरं काय, कित्येक लोकांना जाणवत नाहीत. आपल्या जाणीव बी नाही. ढोर चांगलेले ऐकणार. मी पंचपर्यात सगळ्या लोकांना सांगून जाणीव पौर्णिमे दिवशी जाणव घालायला लागलो. काही जण टिकले, काही जण म्हणले ती माळच बकळ झाली महाराज, आता जाणव कुठं घालले आम्हाला. असं आहे. ध्यानात ठेवून चला. आपल्याकडे इतिहास आहे. शिका सूत्र तुझ अवघा जमान, तो रे तू जाण श्रुतीदास. गाता 5वा वेद आहे. वेदाचं अध्ययन करायचं असेल तर त्या ब्राह्मणाला जाणव लागतो. उपनयन संस्कार आहेत, तसं वारकऱ्याला जाणव लागतं. 2 लोकाला सोडून 3 वर्गाला जाणव आहे. वैश्य, शूद्र. शूद्राला जाणव नाही, पण वैश्याला जाणव आहे, ब्राह्मणाला जाणव आहे, क्षत्रियाला जाणव आहे. जाणव हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्याच्या गळ्यात आहे त्याला गाता वाचिल्याचं फळ मिळतो.
नाहीतर मिळत नाही. जाणं हे महत्वाचं आहे. जाणव गळ्यात असावं. बरं काय, खूप लोकांना सांगतो मी, माझ्या धर्माचा प्रचार करण्यासाठी निघालो, धर्माचा झेंडा रोवून बसलो आम्ही धर्म प्रचार करण्यासाठी. खूप त्रास देतात लोक, किती त्रास दिल तर मी काय वाकायची अवलाद नाही माझी. हां, असं आहे. बरं काय, पण माझं तत्व मी सांगणार, कोणी मानो की न मानो. बरं काय, बरेच लोकांना माळी नाहीत, बऱ्याच लोकांना जाणव नाही. जाणं असावं. रामाचा इतिहास वाचवा, कृष्णाचा इतिहास वाचवा, परंपरा पहा आपल्या धर्माची. जाणव असणं अत्यंत महत्वाचं आहे. जाणव घालून गाता वाचील त्याला विशेष पुण्य आहे. वेदपाठ बरं काय कर्म आहे आमचं. आपल्याला संस्कृत कळत नाही, तुकोबारायाने आपल्याला मराठीमध्ये गाता केला, आपल्याला वाचवायला यावं म्हणून. बरं काय, ती कसं वाचवा त्याची पद्धत माहीत नाही आपल्याला. म्हणून उघड कीर्तनामध्ये सांगतो, ज्याला जाणव नाही त्यांनी माझ्याकडे या. जाणव घालायचं का? माझ्याकडे पुस्तक आहे जाणवाबद्दलची माहिती असणार, सावकार तुम्हालाही देईल तुम्ही. सदाचार मकरंद नावाचं ग्रंथ आहे. सदाचार मकरंदामध्ये हे सगळं त्यावेळेला असणार. म्हणले इतिहास आहे. कळत नसलं तर आमच्याकडे या. जाणवाची काय विधी आहे ते मी सांगतो. बरं काय, जाणव कवा बदलाव ते बी सांगतो. जाणव असावं, गळ्यात माळ असावी, आणि त्या देवाला देह अर्पण करावं, त्या देवाचं नामचिंतन करावं, असं आम्हाला संत महात्मे सांगतात. म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो, कीर्तन ह्या स्वरूपाची सेवा संपली. भजन करा. ज्ञानेश्वर काल झालं तरी घेऊन या. माणसं नसतं तर पोरं पाठवून देतो माझी पोरं. एक भजन आहे, सगळ्यांना करायचं आहे. आता झाले का रे? काला झाले? बरोबर. मुलगा मारजवाडीचा, दोघं भाऊ आहेत, हाटकर समाजाचे आहेत. ते माझ्याकडे शिकायला. चलता चलता सांगून जातो, सगळी मायबाप तुम्ही ऐकता. दोन गोष्टी महत्वाची आहे तुम्हाला सांगून जातो. बरं काय, एक, तुम्ही मरणाला विसरू नका. आपल्याला एके दिवशी मरण आहे, हे गोष्ट तुम्ही विसरूच नका. आपण मरणारच आहोत. बरं काय, म्हणून पहिलं सांगतो मरणाला विसरू नका. दुसरं सांगतो तुम्ही देवाला विसरू नका. बरं काय, दोन गोष्टी विसरायची नाहीत. तिसरं सांगतो तुम्हाला, ह्या जगामध्ये तुमचं कोण आहे चांगलं विचार करून घ्या. आपलं ह्या जगात कोणीच नाहीये. म्हणून मुद्दा ठेवतो तुमच्या पुढे, ह्या जगामध्ये ह्या जीवाचं त्या देवाशिवाय कोणी नाही. बरं का, म्हणून देवाला म्हणा, पांडुरंगा आम्हाला दुर्बुद्धी दे नकोस देवा, आमच्याकडून सेवा करून घे असं म्हणा. एक भजन आहे, सगळ्या मायबापांना करायचं. तुकाराम